नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए अँड एफ रेज टू एन ऑफ ए या तीन फॉर्म्युलावर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. बघा आता हे जे एक्झाम्पल आहे बघा, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं 1 मार्क किंवा 2 मार्काला, आणि एक एक्झाम्पल असतो मोठा जे की 3 किंवा 4 किंवा 6 मार्काला असतो. ठीक आहे, तर हा पूर्ण पॉईंट जो आहे तुम्हाला कमीत कमी तुम्हाला जर समजला तर हा 6 ते 8 मार्क तुमचे याच्यावर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये येतोच. चला तर पाहूया आपण फर्स्ट फॉर्म्युला काय आहे की कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए. एफ ऑफ ए साठी फॉर्म्युला काय तुमच्याकडं, एफ ऑफ ए इक्वल टू 1/2 पाय आय इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड. दॅट मीन्स आता हा 1/2 पाय आहे, जर मी इकडे पाठवला तर काय तुमच्याकडं सपोज तुम्हाला इंटिग्रेशन विचारलं जाईल की इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड इक्वल टू 2 पाय आय एफ ऑफ ए. मग एवढ्याचं इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडं, 2 पाय आय एफ ऑफ ए. मग जो एफ ऑफ झेड असेल त्याच्यामध्ये झेडची जागी काय पुट करायचं आपल्याला, ए पुट करायचं आहे. हा झाला तुमच्याकडं एफ ऑफ एचा फॉर्म्युला. सेम आहे जर एफ डॅश ऑफ ए असेल तर म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, तर इफ एफ ऑफ झेड इज एनालिटिकल इनसाइड अँड ऑन अ सिंपल क्लोज कर्व C and is any point inside C, then फक्त आपला फॉर्म्युला बघा, एफ डॅश ऑफ ए इक्वल टू काय येईल तुमच्याकडं 1/2 पाय आय एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए स्क्वेअर डी झेड. सपोज आपल्याला फक्त कशाची व्हॅल्यू पाहिजे बघा, इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए चा स्क्वेअर असेल आणि डी झेड असेल, तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय येतं तुमच्याकडं, हा 2 पाय आय जो आहे मी इकडे पाठवतो, तर 2 पाय आय इंटू एफ डॅश ऑफ ए. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ॲट पॉईंट ए इंटू 2 पाय आय, हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी याची व्हॅल्यू. सेम इन जनरल असेल तर बघा कोणती व्हॅल्यू असेल, एफ रेज टू एन, तर एफ रेज टू एन काय एन फॅक्टोरियल अपॉन 2 पाय आय इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड झेड मायनस ए एन प्लस 1 डी झेड इक्वल टू असेल. तर इथं पण बघा इंटिग्रेशन तुम्हाला असेल एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए चा कोणतीही पॉवर असेल एन प्लस 1 डी झेड इक्वल परत काय सेम हा 2 पाय आय इकडं डिवाइडला इकडं काय होईल मल्टिप्लायला, तर 2 पाय आय अपॉन हा एन फॅक्टोरियल इकडं काय येतो डिवाइडला जाईल इंटू एफ रेज टू एन ऑफ ए. एफ रेज टू एन ऑफ ए म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू ए. ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे एवढे फॉर्म्युले. आता आपण बघूया फर्स्ट क्वेश्चनमध्ये. बघा फर्स्ट क्वेश्चन काय तुमच्याकडं, इंटिग्रेशन ई रेज टू झेड अपॉन झेड मायनस 2. हां सर तुम्ही म्हणता की आता एक मागचा व्हिडिओ पाहिला कॉची इंटिग्रल थेरमचा, सेम कॉची इंटिग्रल फॉर्म्युलाच होता आणि त्याचा आन्सर 0 येत होतं, इथं तर 0 येत नाही. तर दोघात फरक आहे, तो ॲनालिटिक फंक्शन होता म्हणजे एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस 1. खाली डिनोमिनेटरला कुठं 0 होतो का फंक्शन, नाही. तर आपण पाहिलं होतं एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेज टू झेड, हा डिनोमिनेटरला कुठं 0 होतो का, नाही. एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर, हा पण तुम्हाला डिनोमिनेटरला कुठं 0 होतो का, नाही. त्यावेळेस त्यांचं तुमचं आन्सर जो आहे इंटिग्रेशन ते किती येतं, इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन इक्वल टू किती येतं 0 येतं. ओके, इंटू डी झेड. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. ओके, आता बघा काय तुमच्याकडे ई रेज टू झेड झेड मायनस ए. आता पहिलं आपण काय फंक्शन एक एफ ऑफ एचा फॉर्म्युला किती असतो तुमच्याकडं 1/2 पाय आय इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड. हा एफ ऑफ एचा फॉर्म्युला आहे. तर आपण जर हा फॉर्म्युला यूज केला इथं तर किती आन्सर येऊ शकतं बघा, इथं ई रेज टू झेड म्हणजे आता इथं जर मी फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू काय मानलं ई रेज टू झेड आणि झेड मायनस ए म्हणजे कोण इथं झेड मायनस 2, तर एची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 2. ठीक आहे, तर डायरेक्ट बघा एवढ्याचं आन्सर किती येतो तुमच्याकडं दिस, तर हा 2 पाय आहे आपण इकडं आणला तर काय तो एफ ऑफ ए. त्याचं डायरेक्ट आन्सर किती येईल तुमच्याकडं बघा, किती 2 पाय आय इंटू एफ ऑफ ए. तर एफ ऑफ ए म्हणजे कोण तुमच्याकडं 2, तर फंक्शन कोण आहे ई रेज टू एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेज टू, तर एफ ऑफ एची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं, सॉरी एफ ऑफ 2ची ई रेज टू 2. तर टोटल आन्सर बघा काय आलं, कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर ए साठी ई रेज टू झेड अपॉन झेड मायनस 2 डी झेड इक्वल टू किती 2 पाय आय ई रेज टू 2. समजलं काय केलं मी,
की आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म. आता आपल्याकडे काय इंटिग्रेशन ओव्हर एवढा पार्ट तुम्हाला गिवन आहे इथं क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, जर कम्पेअर केला तर हा पार्ट तुमच्याकडे एफ ऑफ झेड होऊन जातो आणि हा पार्ट झेड मायनस ए. तर एवढ्याचं इंटिग्रेशन काढायचं, हा एक्स्ट्रा आला हा इकडे पाठवून द्या तुमच्याकडं. तर काय आलं तुमच्याकडे 2 पाय आय एफ ऑफ 2, ए म्हणजे कोण 2, तर एफ ऑफ 2 काढू शकतो आपण फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर. तर याचा आन्सर आला तुमच्याकडे किती 2 पाय आय ई रेस टू 2. सेम क्वेश्चन आहे बघा इथं काय आहे तुमच्याकडं इंटिग्रेशन ओव्हर 3z मायनस 1 झेड स्क्वेअर मायनस 2z मायनस 3z. आता इथं बघा झेड स्क्वेअर मायनस 2z मायनस 3 याचे रूट्स कसे पडतात, दोन संख्याचा गुणाकार -3 आला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे +2. तर किती z + 1 आणि z - 3 हे त्याचे रूट्स झाले. मग आता आपण काय करणार आहे त्याचे रूट्स पाडले मी किती, पहिलं पार्शियल फ्रॅक्शन घेतो 3z अपॉन कुणाचं z + 1 आणि z - 3चं पार्शियल फ्रॅक्शन किती येतं तुमच्याकडे बघा. हे आता z + 1 आणि इथं 1/z - 3 हे घेतलं. मग मी काय मल्टिप्लाय सबट्रॅक्शन करू म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे 3z - 1 आला पाहिजे वरती. तर किती तुमच्याकडं वरती 1 आणि याला म्हणा 2 आणि हे घ्या प्लस. ठीक आहे, पार्शियल फ्रॅक्शन घेतलं मी याचं. तर पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे हे कसं आलं, ह्या या क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बघा इथं याच्याबरोबर किती तुमच्याकडं 1 × z - 3 z - 3 नंतर प्लस z + 1 × 2 2z + 2 अपॉन आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती z + 1 × z - 3 आलं का खालचा आला. तर बघा z प्लस आहे आणि 2z तर किती झाले 3z आणि -2 + 2 -3 + 2 म्हणजे किती 1 आलं का हे. मग तुमच्याकडे पार्शियल फ्रॅक्शन काय आलं 1/z + 1 आणि +z अपॉन z - 3. आता मी याचं इंटिग्रेशन घेणार आहे बघा, एवढ्या पार्टचं पार्शियल फ्रॅक्शन आलं, याचं सेपरेट इंटिग्रेशन पहिल्या पार्टचं, नंतर सेकंड 2 कॉन्स्टंट बाहेर काढला त्याचं सेपरेट इंटिग्रेशन. आता बघा सेम आता कॉची इंटिग्रल थेरमनुसार तुमच्याकडे काय मॉड ऑफ z = 4. तर आपण हे पण चेक करणार की त्या मॉड ऑफ 4 मध्ये 4 सर्कलमध्ये तुमच्याकडे ते जे 0 करत आहे खाली ते आहे का. तर बघूया पहिलं आहे का. तर पहिलं कोण येतं तुमच्याकडं z = -1 आहे का, यस. आणि z = 3 हा पण आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये पण सेम होता की तुमच्याकडे काय होतं मॉड ऑफ z = काय होता बघा मॉड ऑफ z = 2. बघा याचं पण सर्कल किती आहे तुमच्याकडं, रेडियस किती आहे तुमच्याकडं 2 आणि सर्कल 1. या पॉईंटमध्ये तुम्हाला कोणता पॉईंट आला होता 2 आहे का, यस आहे. म्हणून आपण हे कॉची इंटिग्रल थिअरम फॉर वापरला होता. सेम आता सेपरेट काढायचं आहे इथं बघा. आता फंक्शन कोण राहील तुम्हाला कम्पेअर केलं तर काय राहिलं 1/इंटिग्रेशन z + 1 dz + 2 × इंटिग्रेशन 1/z - 1. आता मी फॉर्म्युल्यात जर कम्पेअर केला तर तुमच्याकडे हा होऊन जातो f ऑफ z आणि हा होऊन जातो z - a. ठीक आहे, सेम हा 2 हा 1 होऊन जातो f ऑफ z आणि हा होऊन जातो तुमच्याकडं z - a. तर याचं इंटिग्रेशन किती येतं 2 पाय आय f ऑफ इथं कोण प्रॉब्लेम करतो -1 नंतर प्लस सेम इथं याचं किती 2 आहे रेडीमेड, याचं किती आहे 2 पाय आय आणि f ऑफ किती आहे इथं आन्सर याचा फॉर्म्युलाचा डायरेक्ट सॉरी इथं हा 3 आहे सॉरी. तर f ऑफ 3 वर. ठीक आहे, तर f ऑफ z = किती 1 कॉन्स्टंट फंक्शन आहे तुमच्याकडे f ऑफ z = 1 फंक्शन. तर f ऑफ -1 वर पण किती व्हॅल्यू येणार आहे f ऑफ i = f ऑफ -1 वर किती व्हॅल्यू येणार आहे याची +1 येणार आहे आणि +2 × याच्यावर पण 2 पाय आहे तर किती झाला हा 4 पाय आय. f ऑफ 3 वर पण व्हॅल्यू किती येणार आहे 1, कारण की का कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शन कोणताही घ्या व्हॅल्यू f ऑफ 8 जरी घेतला तरी याची व्हॅल्यू किती येणार आहे 1, f ऑफ 9 जरी घेतला तरी याची व्हॅल्यू किती येणार आहे 1. तर किती आलं तुमच्याकडे 2 पाय आय + 4 पाय आय = 6 पाय आय. बघा दिस इज अ आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण काय बघा कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर तुम्हाला दिलं काय क्वेश्चनमध्ये दिलं आहे तुम्हाला काय की बघा इथं इंटिग्रेशन 1/z³ आणि z + 4. आता हे दे बघूया याचं किती तुमच्याकडं मॉड ऑफ z. याचं जर मी डायग्राम काढले तर z रेडियस किती 2 रेडियसचं हा 2 रेडियसचं सर्कल बनेल. हा इकडे जाऊन -2
हा इकडे येईल तुमच्याकडे -2i आणि हा वरचा पॉईंट असेल +2i. ठीक आहे, हा पॉईंट 2 असेल. तर मग आपल्याकडे बघा कोण कोण 0 देतो. इथं Z³ हा 0 देतो, हा पण येऊन जातो मध्ये Z³ वाला. आणि Z+4 जो आहे तो देतो का? बघा 4 हा बाहेर गेला म्हणून हा 4 येत नाही. तर तुमच्याकडं काय ना dz = आता मी काय करतो इंटिग्रेशन 1/z+4 एका साईडला घेतो इंटू Z³ dz. आता हा जो एवढा पार्ट आहे तुमच्याकडं याला आपण मानतो काय f(z). काय म्हणतो f(z). आणि हा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण z - a पार्ट. ओके, आता मी कोणता फॉर्म्युला वापरणार इथं? हा Z³ आहे. ठीक आहे, Z³. तर कोणता फॉर्म्युला वापरणार मी? तो nth वाला. तो nth वाला काय सांगतो तुमच्याकडे बघा फॉर्म्युला काय होता की 2πi अपॉन n फॅक्टोरियल f(n) ऑफ a इक्वल टू इंटिग्रेशन f(z) अपॉन z - a⁻n+1. ठीक आहे, हा फॉर्म्युला होता. जर मी याला कम्पेअर केलं तर हा मी Z+4 का नाही घेतला? कारण जो 4 आहे तो या सर्कलमध्ये येत नाही. आता याचं इंटिग्रेशन काढूया डायरेक्ट. किती येईल तुमच्याकडं? इंटिग्रेशन 1/z+4 इंटू Z³ dz इक्वल टू डायरेक्ट आन्सर किती येईल बघा 2πi. किती? 2πi अपॉन n फॅक्टोरियल. n किती बघा आता इथं जर क्यूब असेल म्हणजे n+1 असेल त्याची किती व्हॅल्यू 3. तर याला कसं लिहू शकतो आपण 2 + 1 3 ला लिहू शकतो. तर मग n ची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे 2 फॅक्टोरियल इक्वल टू f(n) म्हणजे किती? आता आपण n ची व्हॅल्यू किती आहे 2. सेकंड डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट कोणत्या पॉईंटवर काढतोय आपण 0 पॉईंटवर. ओके, कारण की 0 पॉईंटच फक्त त्या सर्कलमध्ये जातो. इक्वल टू किती तुमच्याकडे इंटिग्रेशन f(z) किती आहे 1/z+4 इंटू z - a म्हणजे किती z - 0 z³. ओके, याचं इंटिग्रेशन आता डायरेक्ट काढायचं आपल्याला. तर काय तुमच्याकडं 2πi अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजेच इंटिग्रेशन 1/z+4 आणि हा Z³ dz इक्वल टू किती 2πi अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2. आता f² 0 काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर बघा फंक्शन किती तुमच्याकडं आपण फंक्शन कोणाला मानलं f(z) इक्वल टू 1/z+4. याचा कितवा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर पहिलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f'(z) इक्वल टू 1/z+4 म्हणजे किती -1/z+4. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला. f'(z) म्हणजे किती परत मायनस 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 प्लस होतो. तर 1/z+2. आता किती तुमच्याकडे z+4^3. ठीक आहे, का केलं कोणता वापरला मी की 1/x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला तर -1/x². नंतर दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याचा +1/x3. का? कारण की तो नंतर मायनस मायनस प्लस होतो. परत पुढचा डेरिव्हेटिव्ह काय तुमच्याकडे -1/x⁴. तर याच्यानुसार तुम्हाला आता काय झालं f'(z) इक्वल टू 0. तर मी इथून काय काढलं f'(0) काढला. तर किती तुमच्याकडं झेडची व्हॅल्यू 0 पुट करा तर 1/0+4^3. तर किती आला तुमचा 4^3 किती असतो 64. तर फक्त व्हॅल्यू पुट करायचं किती आला तुमच्याकडे सेकंड डेरिव्हेटिव्ह ॲट 0 म्हणजे किती तुमच्याकडं 1/64. तर 2 2 गेट कॅन्सल राहिलं किती πi/64. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडं आन्सर. सॉरी आपल्याकडे जो आहे ना f' इथं 2 राहतो. हां सॉरी 2 इथं पण 2. तर 2/64 म्हणजे काय 34 2. पुढचा पण क्वेश्चन आहे युजिंग कॉची इंटिग्रल थेरम. सेम आता बघा तुमच्याकडे काय हा फंक्शन काय आहे तुमच्याकडं e⁻² आहे अपॉन z - 1/4. तर या 4ला आपण असं लिहू शकतो 3+1 किती 3+1 इंटिग्रेशन dz. 3+1 का लिहिलं का आपल्याला फॉर्म्युला बसवायचं बघा. आता यांची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे n = 3. तर सेम आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे की 2πi अपॉन डायरेक्ट इंटिग्रेशन काढतो 2πi अपॉन 3 किती 3 फॅक्टोरियल इंटू f. आता कितवा n फॅक्टोरियल म्हणजे किती थर्ड डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉईंट कोणत्या पॉईंटवर काढायचा आपल्याला हा कोण 0 देतो 1 ॲट 1. मग आता f(z) इक्वल टू कोणता फंक्शन आला e⁻²z. तर डायरेक्ट आन्सर काढला तर किती तुमच्याकडे आता 2πi
अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे किती 6 इंटू आता आपल्याला थर्ड डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे बघा एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेस टू 2z आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू ई रेस टू 2z इंटू 2 काय झालं हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ झेड इक्वल टू किती परत किती 2 इंटू 2 4 ई रेस टू 2z नंतर एफ ट्रिपल डॅश ऑफ झेड इक्वल टू किती परत 2 बाहेर आला 8 इंटू ई रेस टू 2z. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची एफ ट्रिपल डॅश ऑफ 1 या पॉईंटवर तर किती येईल तुमच्याकडं 8 इंटू ई रेस टू 2 इंटू 1 दॅट मीन्स 8 इंटू ई रेस टू 2. तर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा इथं किती 8 इंटू ई रेस टू 2 फक्त कॅल्क्युलेशन करायचा 2 ने जर भाग दिला मी इथं तर किती येईल तुमच्याकडं 3 तर किती झालं तुमच्याकडं 8 पाय आय ई रेस टू 2 अपॉन 3 दिस इज आन्सर. ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ झाला. याच्यामध्ये बघा काय तुम्हाला की फर्स्ट जर आलं इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड आला तर याचा डायरेक्ट आन्सर किती येतो 2 पाय आय एफ ऑफ ए. ओके आता याच्यात काय तुमच्याकडे झेड मायनस ए कुणाला घ्यायचं जो आपल्याकडे इथं 0 करतो खाली तो पॉईंट जर त्या कॅन्टर्समध्ये असेल तरच आपण झेड मायनस ए घेतो अदरवाईज त्याला फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो आपण. सपोज असा एक फंक्शन असला की आता इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3z आहे अपॉन झेड मायनस 2 आणि झेड प्लस 1 आहे. ओके डी झेड आहे. आता मी विचारलं काय तुमच्याकडं की मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 आहे तर आता मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 जर घेतला त्याचं किती येतो तुमच्याकडं सर्कल बघा सर्कल किती 1 रेडियसचा हा सर्कल बनतो. तर पहिलं झेड मायनस इथून काही तुमच्याकडे झेड इक्वल टू -1 येईल हा पॉईंट येऊन जातो तुमच्या इथं पण हा किती झेड इक्वल टू 2 येऊन जाईल हा 2 बाहेर येतो. मग जो बाहेर येतो त्याला फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं बघा. आता हा पूर्णपणे काय झाला हा फंक्शनमध्ये डिनोट एफ ऑफ झेड इक्वल टू काय येईल तुमच्याकडं ई रेस टू 3z अपॉन झेड मायनस 2. बघा फंक्शन कुणाला म्हणायचं की ज्याची व्हॅल्यू 0 होत नाही म्हणजे ते त्या कॅन्टर्समध्ये जात नाही त्याला पूर्ण याला फंक्शन मानतो आणि ज्याची व्हॅल्यू त्या कॅन्टर्समध्ये जाते किंवा क्लोज सिम्पल कर्मच जाते ते आपल्याला काय झालं झेड मायनस ए म्हणून आपण कन्सिडर करतो. ठीक आहे सेम आपल्याकडे एफ ऑफ ए साठी कॉची इंटिग्रल थेरम फॉर्म्युला वापरला त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ ए साठी आणि नंतर एफ रेस टू एन इन जनरल वापरला. ठीक आहे थँक्यू. आपण पाहूया आता नेक्स्ट व्हिडिओ.